काळे साहेब, मला एक सांगा, आज आपल्याला संघटनेच्या माध्यमातून आपल्याला राज्याची जबाबदारी दिलेली आहे सचिवपदाची. काय विशेषता आहे संघटने? ही ज्या मानव हक्क संरक्षण कमिटी ही जी कमिटी आहे, ही जी संस्था आहे, याचं मुंबईमध्ये कार्यालय आहे. त्या कार्यालयाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रावरती जो काही मानवी हक्क आहे, माणसाचे या जनतेचे नैसर्गिक हक्क आहेत, त्याचं संरक्षण संवर्धन झालं पाहिजे आणि मानवी जीवन उंचावलं पाहिजेत, हा मुख्य हेतू आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या माध्यमातून एक मानव अधिकार परिषद आहे. त्याच्या माध्यमातून केंद्र शासनाकडे एक मानव अधिकार परिषद एक विभाग आहे आणि त्याच्या संलग्न असणारी ही मानव हक्क संरक्षण संस्था, याचं मुलुंडमध्ये ऑफिस आहे, चर्चगेटला ऑफिस आहे. आणि या संस्थेचं, या संघटनेचं कमिटीचे जे प्रमुख आहेत राकेश सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्हाला काम करायचं. विशेषतः काम करायचे म्हणजे की कोणाचं स्वातंत्र्य हिरावलं गेलं न पाहिजे. कोणाला अन्यायग्रस्त जर झालेले असेल तर त्या ठिकाणावर आम्ही उभं राहणार आहोत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचं जाळं निर्माण करणार आहोत आणि प्रशिक्षण देऊन आम्ही संविधान बचाव, त्याचबरोबर मानवी हक्क बचाव या संदर्भात आमचं कार्य आम्ही चालू करणार आहोत. विशेषतः वेळोवेळी आम्ही राज्य शासन आणि केंद्र शासनाकडून की ज्या जनतेच्या योजना आहेत, त्या योजनेच्या संदर्भामध्ये की आम्ही नेहमीच त्या योजनेचा पाठपुरावा करणार आहोत. आणि त्या पाठपुराव्याच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि राज्य शासन यांनी ही जनतेची सेवा केली पाहिजेत आणि जनतेची काळजी केली पाहिजे. जनतेच्या जीवनमान उंचावण्यासाठी विशेष त्यांचे प्रयत्न पाहिजेत. आणि याही उपर जर आम्हाला निश्चितपणे अजून वंचित घटक असेल, त्या घटकाकडे कोणीच बघत नसेल, तर अशा घटकांना, विशेषतः भारत देशामध्ये स्त्रियांचा प्रश्न आहे, शैक्षणिक क्षेत्रातला प्रश्न आहे, अजूनही बी बरेच भटक्या विमुक्त आहेत आणि यांच्या बाबतीत अजूनही सरकारी पातळीवर आणि सामाजिक पातळीवर सुद्धा म्हणावं तसंही तेवढं काम होताना दिसत नाही. या संदर्भामध्ये आम्ही रिसर्च करून, संशोधन करून संयुक्त राष्ट्र संघटनेकडे पाठपुरावा करणार आहोत आणि त्या संदर्भामध्ये त्या समस्यांना जागतिक पातळीवरून आम्ही आधार पुरवठा आणणार आहोत. या संदर्भात आम्हाला काम करायचं आहे. या पदावर मी खऱ्या अर्थानं माझी नेमणूक होईल असं काही मला वाटलं नव्हतं. याच्यामध्ये कुठलाही राजकीय ताकद वगैरे काही नव्हती. पण मला एक मुळात सामाजिक कार्य करण्याची आवड होती आणि आतापर्यंत मी जे काही सामाजिक कार्य केलेलं आहे, त्या कार्याची दखल राकेश सिंह तसेच माझे मित्र अजित ढोले, मुख्य संघटक आहेत आमच्या संघटनेचे, आणि त्याचबरोबर यशवंतराव थोरवत साहेब, ते उपाध्यक्ष म्हणून या संस्थांचं काम करतात. यांनी विशेष प्रयत्न करून त्यांनी मला या पदावरती घेतलेलं आहे, ही एक जबाबदारी दिलेली आहे. आम्ही त्यांचे विशेष आभार मानतो. आणि आतापर्यंत पत्रकार बंधू आहेत, त्याचबरोबर माझे सहकारी आहेत, मित्र आहेत आणि समाजातले इतर छावा संघटनेचे मित्र आहेत, काँग्रेसमधले युथ काँग्रेसचे मित्र आहेत, अशा सामाजिक स्तरावरले साहित्यिक आहेत, काही मार्गदर्शक शिक्षक आहेत. या सर्व मित्रमंडळींचं की मला मदत भेटली, त्या अनुषंगानं मी कार्य करू शकलो आणि त्या कार्याची दखल आज मोठ्या संघटनेनं, संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये, त्यांच्या संलग्न असणाऱ्या संघटनेमध्ये काम करण्याचा मला एक आनंद मिळालेला आहे. त्या अनुषंगानं मी या सर्वांचे हार्दिक आभार मानतो आणि पुढील कार्यासाठी त्यांचे मार्गदर्शनाची त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवतो.